अरे आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का आपल्या मंचावर एवढे मोठे माणसं आले, साक्षात नाना पाटेकर सर आलेले आहेत. पण सर तुम्ही इकडे आला, मला फार आनंद झाला सर. म्हणजे कसं झालं की म्हणजे तुम्ही इकडे येऊन हसला, म्हणजे तसं तुम्हाला हसवणं आणि पुणेकरांना 2 ते 4 दुपारी जागा ठेवणं हे फार कठीण कार्यक्रम आहे. त्यांना पटलं का कांदा. नाना पाटेकर सर आमच्या इकडे आधी पण येऊन गेलेले आहे. पण सर तुम्हाला मी मनापासून सांगतो, तुम्ही आज आमच्याकडे येऊन गेलेत ना, त्याच्यामुळे ना आम्हाला ही खात्री झाली का मागच्या वेळेस तुम्ही जेव्हा आले होते तेव्हा तुम्ही खरोखर हसले होता. कसं काय आता ते खरंच हसले होते, सगळ्यांना माहिती आहे. नाही हे आपल्याला माहिती आहे ते खरोखर हसले होते म्हणून, पण लोकांना काय समजून सांगणार आहे. लोक तर आम्हाला हेच विचारत होते की बा ते खरोखर हसले होते, तुम्ही ॲनिमेशन केलं होतं. काय झालं सर, म्हणजे त्यांची काही चुकी नाही आहे. म्हणजे तुमच्याबद्दल एक आदरयुक्त भीती आहे सगळ्यांच्या मनात. बरोबर. म्हणजे तुम्ही जेव्हा एकदा स्टेजवर असता की नाही तेव्हा अभिनेतेच काही नेते पण घाबरतात. थोडे मोठे मोठे नेते यांना घाबरतात, आहे की नाही. तुम्हाला खोटं वाटेल पण ह्या प्रोग्रामला बराक ओबामा येणार होते. अच्छा, हा इथं? अरे इथे येणार होती ती. मग मी त्यांना म्हटलं, ते म्हटलं कोण कोण आहे, तर म्हटलं नाना पाटेकर सर आहेत. त्यांनी कॅन्सल करून टाकलं. हा घाबर, म्हणजे त्यांना वाटलं बा काय प्रश्न विचारून वेळेवर काही सांगता येत नाही बुवा. म्हणजे येणार बराबर ओबामा सर इकडे येणार होते. का पुण्यात कशाला येतील ते? अरे पुण्यात काय, म्हणजे त्यांची सासरवाडी आहे पुणे. अरे त्यांची मिसेस पुण्याची आहे बाबा. कसं काय? अरे तिचं नाव काय? मिसळ. मग काय नाव? मिसळ. पुण्याची मिसळ फेमस आहे. मिसळ नाही सर, ते मिशेल आहे, मिशेल. मिशेल म्हण किंवा मिसळ म्हण, टाकणार शेवटी फरसाण त्याच्यात, दुसरं काय आहे. सर तुम्ही आलात तर तुमचं स्वागत आहे. हे घ्या. वा वा. आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का साक्षात महेश मांजरेकर सर या ठिकाणी आलेले आहे. सर मी तुमच्याबद्दल काय म्हणजे असं कौतुकाचं मी बोलावं असा खूप मी विचार केला सर. पण ना शेवटी इतकं विचार करून ह्यांच्याबद्दल एक मला जबरदस्त टाळ्यांचं वाक्य सापडलेलं आहे. टाकू सर? घ्या टाका. टाकू सर? टाका. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महेश मांजरेकर सरांसाठी. हे काय? हे टाळ्यांचं वाक्य आहे. असं काय टाळ्यांचं वाक्य? अरे मग कसंही असो, मी वाक्य बोलल्यावर तिने टाळ्या वाजवल्या ना, मग काय शिवाय दिला का मला? काय यार माणूस आहे यार. पत्नीक सर आलेले आहे आणि मॅडमचं पहिल्यांदा या मंचावर स्वागत. मॅडम बद्दल मी काय बोलणार आहे, त्यांचा जन्म 10 मेचा आहे. कसं काय? त्यांचं नाव बघ ना काय, मेधा. काय हरकत नाही सर, तुम्ही दोघंच ना आले, आज तुमचा दोघांचा एकखट्टे सत्कार करणार आहे मी. अरे बापरे क्या बात आहे सर. हे बा एक हिरवकांचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. वा वा वा. सुनील बर्वे सर, सर तुमचा मी खूप मोठा फॅन आहे सर. तुमची ती सिरियल कुंकू मस्त. पण सर मला एक त्यात कळलं नाही आहे, तुम्ही त्याच्यामध्ये 2 मिशा का लावत होत्या? 2 कुठे मिशा? मी एक इकडे लावत होते, एक कपाळात लावत होते अशी वरती, है ना. कुंकू मिशी नव्हती, ती अशी खूण असते त्यांची, अशी जाड खूण होती ती. अच्छा, म्हणजे ते लागलं ते दाखवलं. म्हटलं मिशी कपाळात घुसली असं काहीतरी असेल काय सांगता. असं ते सर पण जबरदस्त. पण सर ते तुमच्याबद्दल एक गोष्ट मला ते कळली, ते तुमचा चष्मा असा ते वेगळ्या पद्धती कसं आहे ते सर, ते चष्मा तुमचा? त्यांचा एक वेगळा चष्मा आहे सर. काय ते सर, ते असं ते कसं असते सर? अरे बाप रे. आणि कसं? एकदा सर, एकदा करून दाखवा सर. क्या बात आहे सर. चष्मा बघा काय सर, चष्मा आहे जबरदस्त सर. म्हणजे पर्सनली म्हणून सांगतो, आता इतके पैसे कमावतो, आता एखादा चारांचा स्क्रू लावून घ्या सर त्याला. बरं नाही वाटत. त्यांनी दिलाय मला. हे बघा सरांकडे पण आहे, त्यांनी दिलाय. सरांकडे पण सेम आहे. आम्ही दोघे एकत्र जाऊन खिळा मारून घेणार. सरांकडे सेम आहे. तुमच्याकडे पण आहे का? हो. फॅशन आहे, फॅशन. चांगल्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे. हा सर, घ्या सर. अरे क्या बात है. अभिनेते अजित बर्फ. कोण? अभिनेते अजित बर्फ या ठिकाणी आलेले आहे. बर्फ? बर्फ आहे ते. सरांबद्दल बोलायचं म्हणजे तर दे धक्का ह्या चित्रपटामध्ये सार्वजनिक टॉयलेटमधून हात पुसत बाहेर पडण्याच्या भूमिकेत घराघरात पोचलेले अजित परब या ठिकाणी आलेले आहेत. सर ते जबरदस्त सीन होतं सर तुमचा. आणि म्हणजे सरांनी अनेक चित्रपट केले, मांजरेकर सरांबरोबर त्यांनी भरपूर चित्रपट केलेले आहे. सर तुम्ही ते कुटुंबमध्ये होता का, कुटुंब चित्रपटामध्ये? हा होता ना. शाबास. हे बघ मी म्हटलं ते पटकन असं तुम्ही पटकन निघून गेला. मी म्हटलं हे परब
दुसरे कोण नाही परब साहेब माझ्या घरच्यांनी ओळखलं नाही, तू ओळखलंस एवढ्या पटकन मी गेलो. पटकन निघून गेले म्हटलं नाही हे अजित परबच आहे. सर ते ऑफर जे चालू आहे ते बंद केले का चालू आहे? कसली ऑफर? ऍक्टिंग वर म्युझिक फ्री. सर नाही या ऑफरचा मला लाभ घ्यायचा आहे म्हणून म्हटलं सर मी तुम्हाला. नाही ऑफर उलटी आहे, म्युझिकवर ऍक्टिंग फ्री. म्युझिक ऍक्टिंग फ्री आहे काय? का तुम्हाला का ऑफरचा लाभ घ्यायचा होता? नाही मी चांगला रोल काढला होता मोठा. हो 1.5 मिनिटाचा. सर 8 गाणी करून घेत त्यांच्याकडनं. 1.5 मिनिटात 8 गाणी, हा काय हिशोब आहे? मग आपला हिशोब राहते उगाच 30 सेकंदाचा रोल देतात 4 गाणी करून घ्यायचं असं नाही आपलं. सर आपण पूर्ण 1.5 मिनिटाचा रोल करणार सर.